बघा, एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोना शेजारील एक बाजू 36 मीटर लांबीची असून काटकोना लगतच्या दुसऱ्या बाजूपेक्षा कर्णाची लांबी 8 मीटरने जास्त आहे, तर त्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती मीटरमध्ये सांगा असा प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर. मित्रांनो लक्ष द्या. हा उदाहरणार्थ काय आहे, काटकोन त्रिकोण आहे, जसं की ए बी आणि सी हे या काटकोन त्रिकोणाचं नाव. विशेष माहिती अशी, काटकोन त्रिकोणामध्ये एका कोनाचं माप 90 अंश असते आणि उर्वरित हा एक आणि हा दुसरा, उर्वरित दोन कोनाचं माप हे 90 अंश असते. एकंदरीत काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन हा काटकोन, तर उर्वरित दोन कोन हे लघुकोन असतात. त्रिकोणाच्या तीनही कोनाचं माप किंवा मापांची बेरीज 180 अंश असते. या माहितीचं प्रस्तुत प्रश्नाशी काहीही घेणं देणं नातं नाही. प्रश्न सोडवायचा कसा, एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोना शेजारील एक बाजू 36 मीटर लांबीची, बाजू बीसी 36 मीटर मित्रांनो लांबीची आहे असं गणित म्हणते. काटकोना लगतच्या दुसऱ्या बाजूपेक्षा कर्णाची लांबी 8 मीटरने जास्त. आता काटकोना लगतची दुसरी बाजू म्हणजे कोणती बाजू, ही बाजू. हा काटकोन म्हणजे कोन बी, या कोना लगतची बाजू कोणतीही, या बाजूपेक्षा या कर्णाची लांबी 8 मीटरने जास्त आहे असं गणित म्हणते. मग आता या बाजूची लांबी किती गणितात दर्शवली का नाही. या बाजूची लांबी उदाहरणार्थ x मीटर आहे असं गृहीत धरू आणि कर्णाची लांबी गणित म्हणते या काटकोना लगतच्या बाजूपेक्षा 8 मीटरने जास्त, म्हणून कर्णाच्या लांबीचं समीकरण x अधिक 8. एका वाक्यात कर्णाची लांबी ही या बाजूपेक्षा 8 मीटरने जास्त आहे असं गणित म्हणते. काटकोना लगतच्या दुसऱ्या बाजूपेक्षा म्हणजे या बाजूपेक्षा कर्णाची लांबी या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण कोणता, एसी, या कर्णाची लांबी 8 मीटरने जास्त. लक्षात घ्या. या गणिताला सोडवायचं कसं सर, पायथागोरस प्रमेय. पायथागोरस म्हणतो काटकोन त्रिकोणातील कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग अधिक उंचीच्या वर्गा एवढा असतो. म्हणजे एकटा कर्ण हा या दोघांची बरोबरी करतो. एका वाक्यात कर्णाचा वर्ग हा पाया आणि उंचीच्या वर्गा एवढा असतो. मग आता कर्णाची लांबी समीकरण स्वरूप मिळाली, x अधिक 8 चा वर्ग बराबर पाया 36 मीटर आहे, 36 चा वर्ग करा अधिक उंचीचं समीकरण x चा वर्ग करा. हे करत असताना x अधिक 8 चा वर्ग याचा विस्तारित रूप मांडायचं कसं. विस्तार सूत्रे या प्रकरणामध्ये 8व्या वर्गात आपण शिकलो. कंसामध्ये a अधिक b चा वर्ग याचा विस्तार हे सूत्र आहे. या सूत्राचा विस्तार कसा होतो सर, हे आमच्या गुरुजींना आम्हाला शिकवलं. जसं की a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करून x अधिक 8 वर्ग
हे समीकरण सोडवा. अर्थात x अधिक 8 वर्ग याचा विस्तार करा. कसा करायचा सर? तर इथं जसं a चा वर्ग, इथं x चा वर्ग करा, अधिक इथं काय केलं 2ab, म्हणजे 2 गुणिला a आणि b त्याच्यासोबत गुणिला. तसं इथं 2 x आणि 8 लक्षात आलं तुमच्या, अधिक b चा वर्ग, म्हणजे इथं अधिक, इथं b कोणता आहे 8 आहे, म्हणून 8 चा वर्ग बराबर. आता या 36 चा वर्ग 1296, लक्ष द्या, अधिक x चा वर्ग, मित्रांनो लक्ष द्या, x वर्ग अधिक हे काय 8 दोन्ही 16x अधिक 8 चा वर्ग 64 बराबर 1296 बराबर 1296 अधिक x वर्ग. आता हे दोन पद म्हणा, राशी म्हणा, परस्परांना काय आहेत, भागीला आहेत, म्हणून इथले हे x वर्ग आणि x वर्ग कटतात. या दोन राशींना, पदांना भागिले असल्यामुळे एकाखाली एक मांडावं लागते, अर्थात भागीला स्वरूपात दर्शवावं लागते, तेव्हा x वर्ग कटतात. असे सुद्धा तुम्ही काटले तरी चालते. आता मित्रांनो लक्ष द्या, इथं 16x उरलेत सर, अधिक 64 उरलेत बराबर 1296. आता या 16x ला एकटं करा, 1296 कडे जाताना 64 वजा स्वरूपात मांडावे लागतात. आता 16x बरोबर काय, तर ही वजा बाकी 1232. x ला एकटं करा, 1232 कडे जाताना 16 आता भागीला स्वरूपात मांडावे लागतात आणि हा भाग 77 न जातो. हे एवढं पटपट कॅल्क्युलेशन तुम्ही केलं कसं सर? दिवसभरामध्ये बरेच लेकरं प्रश्न विचारतात, या प्रश्नासंबंधीचं मनन चिंतन अगोदरच झालेलं असते. असा प्रश्न पडतो मनाशी की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असतील, त्यांच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न सार्वजनिक करण्याचा प्रपंच. आता x ची किंमत आली 77 मीटर मध्ये, म्हणजे या कोनालगतची ही जी बाजू आहे x मीटर, अर्थात हिचं माप आहे 77 मीटर, आणि कर्णाची लांबी, हिचं समीकरण आहे x अधिक 8, आणि या x ची किंमत या समीकरणात जसं की 77 अधिक 8 म्हणजे 85 मीटर ही प्रस्तुत काटकोनातील कर्णाची लांबी उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे. ओके. काटकोन, त्रिकोण आणि त्रिकोणावरील उदाहरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर कॉमेंटच्या माध्यमातून न विचारता ह्या माझ्या नंबरवर विचारा, त्या प्रश्नांचे निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.